चार्जशीट ईडीने दाखल केली आहे आणि ही चार्जशीट रद्द झालेली नाही। आयकर विभागाने अनिल परबवर फौजदारी आणि दिवाणी म्हणजे सिव्हिल अँड क्रिमिनल बोथ ऍक्शन टेकन, त्या कारवाईला स्टे मिळालेला नाही। आणि म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा केली, आज सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यात अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि यातना पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे, अनिल परबनी बेकायदेशीर रिसोर्ट बांधला। त्यांना अधिकाऱ्याने सांगितलं की इथे CRZ नो डेव्हलपमेंट झोन आहे, तरी अनिल परबनी ते बांधला। त्यासाठी काळा पैसा वापरला, त्यासाठी सदानंद कदमचा त्यांनी बेनामी वापर केला। सदानंद कदमनी हे कबूल केलं, रिसोर्ट त्यांनी बांधला नाहीये, अनिल परबनी बांधला आहे। परंतु आता त्याचा ताबा सदानंद कदमकडे असल्यामुळे सदानंद कदमनी हा अनधिकृत भाग पाडण्यासाठी कोर्टाला संमती दाखवली आहे। म्हणजे किरीट तुम्ही या पहिल्या दिवसापासून म्हणतायत का रिसोर्ट बेकायदेशीर आहे। जानेवारी 2023 मध्ये त्या रिसोर्टचा पुढचा जो हिस्सा होता, जो समुद्राची जमीन गिळंकृत करण्यात आली होती, तिथे त्यांनी रिसेप्शन बांधलं होतं, ते पाडण्यात आलं। पार्ट नंबर 2 आता दुसरा हिस्सा, जे परमिशन एवढी मिळाली होती ती पण महसूल विभागाने CRZ नव्हती दिली, नाकारली होती आणि एवढं बांधलं। ते पाडण्याचं काम आता या आठवड्यात होणार, 4 आठवड्याची मुदत दिली आहे। राज्य प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस देत आहोत की हा CRZचा भाग आहे आणि म्हणून त्याला पाडताना नियम पाळावे लागणार। मलबा कसं पाडणार, कसं तोडणार, त्याची मंजुरी घ्यावी लागणार। आणि मी सदानंद कदम आणि अनिल परबला चेतावणी देतोय, तो CRZ नो डेव्हलपमेंट भाग आहे। पर्यावरण मंत्रालयाची विभागाची परमिशन घेतल्याशिवाय हे कसं पाडणार, ज्याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होणार नाही आणि मलबा कुठे, गाळ कुठे टाकणार, याची पहिली परवानगी घेतल्यानंतरच तोडकाम सुरू करता येणार। पोलिसांनी हा जो खटला अनिल परबाचा विरोधात, ज्या अनधिकृत बांधकामाचा विरोधात सुरू आहे, त्याला गती मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याचं मान्य केलं आहे।